साईपासून लोणी काढण्याची ही प्रक्रिया. साई नेहमी आपण 7-8 दिवसांची साठवून ठेवायची फ्रीजमध्ये. ते फ्रीजमधून 2 तास बाहेर काढून ठेवायची. बाहेर काढल्यानंतर ती रवीने चांगली घुसळायची, म्हणजे त्या साईमधून लोणी बाहेर पडेल. लोणी बाहेर पडू लागलं की ते लोणी आपण दुसऱ्या एका पातेल्यामध्ये जमा करून घ्यायचं. आणि यासाठी ताक एक 10 ते 15 मिनटं आपल्याला सतत रवीने घुसळत राहावं लागतं, म्हणजे ते लोणी बाहेर पडतं. काही वेळेस घट्ट असा लोण्याचा गोळा निघत नाही, तर बारीक असं साईसारखंच पातळ थर लोण्याचा निघतो, पण त्यामधूनसुद्धा आपल्याला तूप काढता येऊ शकतं. मग असंच या ठिकाणी लोणी जमा केलेलं आहे. त्यानंतर ते गॅसवर ठेवायचं. सुरुवातीला फास्ट गॅस ठेवायचा की जेणेकरून ते लोणी वितळू लागेल. आणि जसजसं लोणी वितळू लागतं तर साई आणि तूप हे वेगवेगळं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटी आपल्या पुढे दिसून येतं ते शुद्ध असं तूप. आणि असं तयार झालेलं तूप थोडं थंड झाल्यानंतर आपण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो. विकतचं जे आपण तूप घेतो त्या विकतच्या तुपाला चवही जास्त नसते आणि वासही नसतो, परंतु घरगुती अशा पद्धतीने जर साईज साचवून आपण जर तूप काढले तर ते तूप आपल्याला अतिशय शुद्ध पद्धतीने मिळते आणि त्याला चवही खूप छान येते.